कालिंदी व सत्यव्रत यांच्या खडकवासल्याच्या रस्त्यावरील संभाषणानंतर 1 वर्ष झाले. कालिंदीस अपत्यप्राप्ती झाली. कालिंदीच्या आईला आपल्या नातवाला जाऊन पाहण्याची इच्छा झाली व तिने नवऱ्यास न विचारता जाऊन भेट घेतली. शांताबाईस आपल्या मुलीचे करणे विशेष गैर नाही असे वाटले असे सांगता येत नाही. तथापि तिच्याविषयी सहानुभूती वाटली. बायको जरी लग्नाची नाही तरी तिचा इतमाम कसा चांगला ठेवला आहे हे तिने पाहिले. तेव्हा तिच्या तोंडातून असे उद्गार निघाले की पुरुष ठेवलेल्या बायकांची बर्दास्त चांगली ठेवतात, पण लग्नाची बायको म्हणजे हक्काची बायको त्यांना कवडीमोल वाटते. कारण लग्नाची बायको बांधलेली असते, तशी काही नुसती राहिलेली बायको बांधलेली नाही. लग्नाच्या बायकांपेक्षा लग्न न करता आपल्या आवडीप्रमाणे वाटेल त्या पुरुषाशी राहणाऱ्या स्त्रियांची स्थिती चांगली असेल काय, अशी तिच्या मनात कल्पना आली. नीतीच्या आणि सभ्यतेच्या कल्पनांनी बायका विनाकारण मारल्या जातात आणि अब्रूच्या खोट्या कल्पनांमुळे त्या दुःखात दिवस घालवतात, असेही ती मुलीपाशी बोलली. जरी नैतिकदृष्ट्या मुलीचे करणे आईला समाधानकारक वाटले नाही, तरी तिने केले ते व्यवहारदृष्ट्या अगदीच वाईट केले नाही असे तिला वाटले. मुलीच्या बाळंतपणाला युरोपियन नर्स होती, पण तिला बाहेर पडण्यास मोटार मिळत होती आणि निरनिराळ्या प्रकारच्या स्त्रियांच्या ब्लाउजांनी आणि बुटांनी एक कपाट भरून गेले होते. हे तर तिला दिसतच होते. ज्या चैनीत मुलगी राहत होती ती दृष्टीस पडल्यामुळे आई दिपून गेली असे म्हणण्यास हरकत नाही. आईचे उद्गार ऐकून कालिंदीने थोडेसे हास्य केले. यावेळेस कालिंदीने जरी आपल्या अंतःकरणाचा थांग लागू दिला नाही, उलट आपण आनंदात आहो असे तिने दाखवले, तरी तिच्या मनात स्वास्थ्य नव्हते. आपले करणे गैर झाले असे विचार मुलाच्या जन्मानंतर कालिंदीच्या मनात वाढू लागले. स्त्रियांनी प्रियकराबरोबर लग्नविरहित राहणे खरोखर चांगले आहे किंवा नाही याविषयी तिची मते बदलू लागली होती. गेल्या वर्षात कालिंदी आणि शिवचरण यांचे जरी फाटले नव्हते, तरी काही अंशी त्यांच्यामध्ये अंतर उत्पन्न झाल्याची जाणीव दोघांसही झाली होती. कालिंदीच्या मातृगृह त्यागानंतर काही दिवस सुखाने लोटले. जुन्या कल्पनांच्या लोकांकडे पाहून हसणे, आपल्या करणीचे समर्थन करणे आणि आपल्या करणीचे रहस्य जुन्या लोकांस समजत नाही म्हणून त्यांच्या बुद्धिमंदतेची कीव करणे हे दोघांसही चर्चेचे विषय होते आणि यावर त्यांचे एकमत होत असे. पण त्यावर बोलणे आटोपल्यानंतर नवीन विषय जेव्हा निघू लागले आणि काढावे लागले, तेव्हा दोघांमधील अंतर दोघांच्याही लक्षात येऊ लागले. शिवशरणाप्पाला आपल्या सुशिक्षित उपपत्नीचा कंटाळा येऊ लागला होता. शिवशरणाप्पाचा कंटाळा स्वाभाविक होता. तो जरी श्रीमान होता तरी तो पडला वाणी. त्याचा घर खर्च काय असावयाचा, त्याच्या अपेक्षा बेताच्या होत्या. आपली राहणी वानगटासारखी नाही हे दाखवण्यासाठी त्याने कालिंदीस मुद्दाम थाटात ठेवले होते. सुशिक्षित स्त्रियास आकर्षक करण्याजोगा आपल्या अंगी गुण आहे हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने त्यास कालिंदीचे जे महत्त्व वाटले ते मागाहून वाटेनासे झाले. आपल्याविषयी कालिंदीचे मत चांगले ठेवण्यासाठी त्याच्या मनातील फिकीर कमी होत चालली. भवानीपेठ, गुळाळी, गंज इत्यादी ठिकाणच्या व्यापारी मंडळींमध्ये तर वकिलाची मुलगी पळवण्याच्या हुशारीमुळे तो बहाद्दर बनला होता. व आप्पासाहेबांचे जावई आले असे जेव्हा दुसऱ्या पिढीवरील लोक त्याच्याविषयी म्हणत, तेव्हा त्यास मोठा अभिमान वाटे. पण गुळआळीतील त्याची प्रशंसा देखील कालांतराने निवळली. 1 वर्षाच्या आतच म्हणजे शिवशरणाप्पाला मूल झाले त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी गुळआळीतील लोकप्रियता कमी झाली. एवढेच नव्हे तर वारा निराळ्या दिशेने वाहत आहे की काय असा त्यास संशय येऊन लागला. दुकानातील किफायत कमी झाली आणि कालिंदीच्या प्रेमसंबंधामुळे जे कामात दुर्लक्ष होऊ लागले त्यामुळे बरेच नुकसान झाले असे त्यास वाटू लागले. आपण आपल्या आईसाठी, बायकोसाठी, स्वतःसाठी मिळून जो खर्च करीत नाही तो खर्च आपणास या बयासाठी करावा लागतो असे मनात वाटून त्यास कालिंदीचा राग येत होता. कालिंदी हे एक फारच महाग खेळणे आहे असे त्याला आता वाटू लागले आणि कालिंदीनेच आपल्यास भुलवले आणि अयोग्य मार्गास लावले इत्यादी कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या होत्या. आपण काटकसर केली पाहिजे. यंदा फायदा झाला नाही असे लग्नाच्या बायकोला जसे सांगता येईल तसे कालिंदीस सांगता येणार नाही असे त्यास वाटू लागले आणि त्यामुळे त्यास कालिंदीची किंमत कमी वाटू लागली. उलट कालिंदीस असे वाटू लागले की शिवशरण आपल्यास विश्वासात घेत नाही. तो आपली योग्यता रममाण होण्यास उपयोगी स्त्री म्हणूनच समजत आहे. जिच्यापाशी अंतःकरण मोकळे करून बोलावे अशी स्त्री समजत नाही. कालिंदी त्याच्यापाशी जाऊन राहिल्यानंतर प्रथम शिवशरणाने असे भासवले की आपली संपत्ती पुष्कळ आहे,
जर कधी सांपत्तिक अडचण आली तर ती कालिंदीस दिसू नये म्हणून तो प्रयत्न करीत असे. कालिंदीस आपण सौख्यात ठेवू असा आपण पत्कर घेतला आहे आणि दुसरे काही झाले तरी तो पत्कर पुरा केला पाहिजे असे त्यास वाटत होते. त्याच्या दृष्टीने ती सुखदुःखाची वाटेकरी नव्हती, तर जी केवळ सौख्याची वाटेकरी आहे तिला दुःखाची वाटेकरी करण्यास आपणास अधिकारच नाही असे त्याला वाटत होते. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आणि कालिंदीमध्ये खरे सौहार्द उत्पन्नच झाले नाही. यामुळे कालिंदी आणि शिवशरणाप्पा यांच्या मनात जे एकमेकांविषयी भावना परिवर्तन झाले ते जरी जास्त तीव्रतेने मूल झाल्यानंतर झाले तरी त्याला सुरुवात अगोदरच म्हणजे कालिंदीच्या गृहत्यागापासून 2-3 महिन्यांनीच झाली होती. त्यावेळेस कालिंदीसाठी मुलांसाठी खर्च करण्याची फारशी सवय नसलेल्या शिवशरणास हा खर्च जाणवे. तो खर्च 1 वर्षावर चालला तेव्हा 3,000 रुपये उडाले. बाळणपणाचा खर्च 400 रुपये आला. या सर्व गोष्टी शिवशरणाप्पाच्या मनात वारंवार येऊ लागल्या. 3,500 रुपयेच गेले असे नाही तर त्यावरचे व्याज कायमचे गेले असाही हिशोब त्याच्या मनात आला. कालिंदीच्या मनात देखील परिवर्तन झालेच होते, पण त्याचे कारण निराळे होते. प्रथमतः शिवशरण हा केवळ वाणी नाही, राजकारणाच्या गोष्टी करणारा आहे व साधारणतः सुशिक्षित आहे असे कालिंदीस वाटत होते. पण निकट सहवासाने त्याच्या सुशिक्षिततेच्या मर्यादा तिला कळू लागल्या व तो आपल्यापेक्षा कमी योग्यतेचा आहे असेही तिला वाटू लागले. तिच्या मनात शिवशरणाविषयी आदरबुद्धी जशी जशी कमी होत चालली तसतसे तिला आपण त्याच्या पैशामुळेच त्याला चिकटून आहोत असे तिला वाटू लागले आणि तिला आपल्या रखेलीपणाची जाणीव होऊ लागली. काही वेळ सुखात आणि आळसात गेल्यानंतर तो सुखावलेला आयुष्यक्रम टाकण्याची तिच्या मनाची मुळीच तयारी होईना. विवाहरज्जूने प्रियकराला जे बांधून ठेवावयाचे ते पैशाकरताच आहे अशीही तिची वृत्ती होती व आपण कोणतीही गोष्ट पैशाकरता करणे गैर आहे असे तिच्या मनातील जुने विचार केव्हाच मावळून गेले. आणि पैशाचे महत्त्व वाटू लागल्यामुळे जर मुले अक्करमाशांच्या जातीतच जाणार आहेत तर लग्नाची फिकीर तरी कशाला, या विचाराची देखील तिच्या मनात तपासणी सुरू झाली. आपल्या मुलाला हक्काने काही मिळेल असे आपण केले नाही. जी स्त्री विवाहरज्जूला उपेक्षिते ती स्त्री आपल्या मुलांचे अकल्याण करणारी आहे इत्यादी विचार तिच्या मनात स्पष्टपणे आंदोलन करू लागले व आपण ज्या अर्थी विवाह बंधनाला झुगारून दिले आहे त्या अर्थी अभागी प्रजा उत्पन्न करण्याचा हक्क आपणास नाही वगैरे गोष्टी मनात आणून गर्भधारणेस नियंत्रके वगैरे ती वापरू लागली. पण शेवटी ते उपाय फसून तिला पुढे गर्भधारणा झालीच. गृहत्याग आणि अपत्यप्राप्ती यांच्या मधल्या काळात कालिंदीचा आयुष्यक्रम सुखाचा नव्हता याला वर सांगितलेले एकच कारण नव्हते. आपण शिवशरणाप्पाला वश झालो आणि त्यासाठी घर सोडले. त्याच वेळेपासून दुसऱ्या एका बाईच्या सौख्यावर आपण कुऱ्हाड घालीत आहोत व आपण जे दुसऱ्याचे आहे ते घेऊन जात आहोत म्हणजे चोरी करत आहोत असे तिला वाटायला लागले. कालिंदी शिवशरणाप्पापाशी आली तेव्हापासून शिवशरणाप्पाचे आपल्या बायकोवरील प्रेम अजिबात उडून आपल्यावर जडावे म्हणून तिचे प्रयत्न होऊ लागले. पण त्या प्रयत्नांना नेहमी यश येत होते असे नाही. तुम्ही आपल्या बायकोकडे जाऊ नका असे तिच्याने म्हणवले नाही, पण तुम्ही इथे नसला म्हणजे मला फार दुःख होते असे ती दाखवू लागली. तिला वियोग दुःख होते ते केवळ प्रेमामुळे होत नसून मत्सरामुळे होत आहे असे जरी शिवशरणाप्पाला समजले नाही, तथापि वियोग दुःख एकलकोंडेपणामुळे अधिक वाढते असे त्यास वाटले. आपल्या गैरहजेरीत तिचा वेळ जाण्यासाठी काहीतरी असावे म्हणून शिवशरणाप्पाने तिला गोष्टींची पुष्कळ पुस्तके घेऊन दिली होती व एक फोनोग्राफ घेऊन दिला होता. कालिंदी शिवशरणाप्पा आला म्हणजे त्यावर गाणी लावत असे व त्या गाण्यांनी शिवशरणाप्पाला आनंद होतो असे तिला वाटे. तथापि पुढे पुढे तिला असे वाटू लागले की शिवशरणाप्पाने फोनोग्राफ आपल्यासाठी घेऊन दिला व तो ते यंत्रोत्पन्न संगीत केवळ आपल्या मोहब्बतीसाठी ऐकतो. त्याला त्यात इतकी मजा वाटत नाही. पुढे काही दिवसांनी तिला तिच्या एका मोलकरणीकडून असे कळले की शेठची बायको तायम्मा जेव्हा कानडी गाणी म्हणते तेव्हा शेठ ती मोठ्या आतुरतेने ऐकतात. अशा प्रकारची बातमी जेव्हा तिच्या कानावर येई तेव्हा ती असंतुष्ट होई. शेवटी आपल्या रक्ताकडे हा जाणार असे तिला वाटू लागले. विवाहाची अपेक्षा न ठेवता करीत असलेले प्रेम खरोखर निरपेक्ष होय आणि निरपेक्ष प्रेमाचे महत्त्व सापेक्ष प्रेमापेक्षा अधिक आहे ही कल्पना तिच्या मनात होती, पण ती पुत्रप्राप्तीच्या पूर्वीच्या काळातच ढासळली होती.
विवाहाची इच्छा ही देखील स्वार्थी अपेक्षा होय. इतकी भावना मनात बाळगून ज्यास आपले सर्वस्व अर्पण करावे इतक्या योग्यतेचा पुरुष जगातच नाही असे तिला पुढे वाटू लागले. आपण आपली प्रेमविषयक काल्पनिक तत्वे आचरण्यासाठी मुलाच्या हिताकडे दुर्लक्ष केले. हा आपला केवढा मूर्खपणा झाला असा विचार तिचा गर्भ जसा जसा वृद्धिंगत होऊ लागला तसा तसा तिच्या मनात जोराने येऊ लागला. स्त्रीला पुरुषाने घराबाहेर घालवून देणे अशक्य करण्यासाठी विवाह संस्थेचा जो उपयोग आहे त्याचे महत्त्व कधीच कमी करता येणार नाही हे तिला वाटू लागले. आपल्या आकर्षणाच्या शक्तीचाच उपयोग करून आपले पद घरात ठेवणे ही सोपी गोष्ट नाही, तर ते पद कायम राखण्यासाठी कायदा, हक्क आणि धर्मशास्त्र या सर्वांचाच उपयोग करून घेतला पाहिजे इत्यादी गोष्टी तिच्या मनात ठसल्या. सौंदर्य आणि तारुण्य यांच्यावरच जोपर्यंत स्त्रीची मदार असते तोपर्यंत तिने पुरुषास वश करून आपली जन्माची सोय करून घ्यावी ही कल्पना केवळ मारवाडीपणाची आहे असे वाटणे बंद झाले. ती स्वतःशी म्हणू लागली की शिवशरणाप्पाविषयी आपला आदर कमी झाला आहे, तर मग आपण त्यास सोडून का बरे देत नाही? आपणास त्याची सवय झाली आहे. आपले त्यावर प्रेम आहे आणि ते त्याच्याविषयी जो आपलेपणा वाटत आहे त्यामुळे आहे. जरी त्याला आपल्या बायकोच्या संगतीत राहावयास आपणास मना करता येणार नाही, तरी त्याने आपल्या बायकोवर आसक्त होऊ नये म्हणून आपणास खटपट करावी लागते. शिवशरणाप्पाची बायको तायम्मा ही त्याने संतुष्ट व्हावे, आपल्यावरच लुब्ध व्हावे म्हणून बिलकुल खटपट करताना दिसत नाही. नवरा आपलाच आहे, तो जाईल कुठे? अशा तऱ्हेने स्त्रीने प्रियाराधनाविषयी बेफिकीर राहणे ही गोष्ट स्त्रीला कदाचित भूषणावह नसेल, पण अशा तऱ्हेची बेफिकीर वृत्ती कितीतरी भाग्याची आहे. अशी वृत्ती मला धारण करता येईल काय? कधीच नाही. वारवधूस जो नटवेपणा करावा लागतो तो मला केला पाहिजे. मला जरी जीवाला बरे वाटत नसले तरी शिवशरणाप्पाने मला कंटाळून जाऊ नये म्हणून मला होणारे शारीरिक दुःख लपवून उलट हास्यवदन करीत राहिले पाहिजे. छे छे, मजसारख्या स्त्रीला कुलस्त्रीच्या भाग्याची जी कल्पना येते ते कुलस्त्रियास तरी असेल काय? खचित नाही. येणेप्रमाणे विचारक्रमातून कालिंदी अगोदरच गेली असल्यामुळे आपणास आई भाग्यवान समजते असे तिला दिसून आल्यानंतर तिला स्वाभाविकपणे जे हास्य उत्पन्न झाले त्या हास्या पाठीमागे असलेली कडवट विचारांची छटा मात्र शांताबाई समजली नाही. अपत्यप्राप्तीमुळे कालिंदीस थोडा बहुत आनंद झाला असेल, पण आपल्याकडे पाहता पाहता मुलगा आपल्याकडे उपरोधिक दृष्टीने पाहत आहे आणि तू माझे बरे केले नाहीस म्हणून निर्भत्सना करीत आहे असा तिला भास होई. पुत्रप्राप्तीनंतर तिच्या मनात जे विचार उत्पन्न झाले ते केवळ पुत्रहिताच्या दृष्टीने आपल्या वर्तनाची तपासणी करणारे नव्हते. आपण आज जर शिवशरणास सोडून द्यावयाचे म्हटले तर ते आपणास शक्य आहे काय? मुळीच नाही. शिवशरणाने जर माझा त्याग करावयाचा म्हटला तर त्याला काहीच अडचण पडणार नाही. त्याला आपल्या मुलाची पोटगी द्यावी लागेल, पण माझी पोटगी द्यावी लागणार नाही. आपण या कोंडवाड्यात आलो ते परत जाण्याची द्वारे पुरी बंद करून टाकून आलो. आता मी बाहेर पडले तर माझ्या शिक्षणाला कोणी विचारणार नाही. अविवाहित पण आई झालेल्या स्त्रीस कोण विचारतो? मी बाहेर पडले म्हणजे मला रखेली म्हणून राहण्यास आमंत्रण करण्यात माझा अपमान झाला असे कोणीही समजणार नाही. जर मी त्याबद्दल तक्रार केली तर ती कोणी ऐकणार नाही. उलट लोक असे म्हणतील की हिला कोणी बाळगीत नाही म्हणून दुसऱ्यावर खोटे आरोप करून ही आपली जाहिरात करू पाहत आहे. भवितव्याविषयक निराशेचे विचार तिच्या मनात येत होते, पण ते विचार ती दडपून टाकीत असे. ज्या विवाह संस्थेने अक्कर मासे आणि औरस संतती असे खोटे भेद मनुष्य मात्रात उत्पन्न होत आहेत ती विवाह संस्था मोडून टाकावयाची हे जर आपले कर्तव्य आहे तर विवाहेतर स्त्री पुरुष संबंध यशस्वी करून दाखवणे हे आपले अधिक महत्त्वाचे कर्तव्य आहे अशी ती आपल्या मनाची समजूत करून घेई. पण जो संबंध दोघांची मानसिक संपत्ती पाहिली असता अस्वाभाविक होता तो टिकणार कसा? तो टिकला नाहीच. कायद्याचे बंधन नसलेला संबंध तुटला आणि कालिंदीच्या आयुष्यास निराळे वळण लागले. शिवशरणाप्पाला वाईट दिवस येऊ लागले. तो भवानी पेठेत जरी बहाद्दर समजला गेला होता तरी त्याच्याविषयी वाईट मत झालेला वर्ग होताच. लोकांच्याकडून त्यास सहकारिता मिळेनाशी झाली. हा चैनबाजीत पैसे घालवतो असे व्यापारी लोकास वाटून प्रत्येक व्यापाऱ्याने त्याच्याशी होणाऱ्या व्यवहारात आपला हात आखडता धरला. हा केवळ रखेली ठेवून आहे असे नाही,
तर तिच्या हातचे सर्व काही खातो, असा त्याच्याविषयी समज पसरवण्यात आला. त्याच्या जातीच्या दृष्टीने वाटेल ती स्त्री रखेली ठेवण्यास हरकत नव्हती. मुसलमानीन रखेली देखील चालेल, पण तिच्या हातचे त्याने खाता मात्र कामा नये, असे त्या जातीचे मत होते. त्याच्या वागणुकीविषयी चर्चा होऊ लागली व त्याची चौकशी करण्याकरता एकदा त्याच्या जातीच्या पंचांनी त्यास बोलावले. परंतु त्यावेळेस आपली चौकशी व्हावी ही गोष्ट शिवशरणाप्पाला बरी न वाटल्यामुळे त्याने पंचायतीपुढे उभे राहण्याचे नाकारले. तेव्हा त्याच्याविषयी निवाडा त्याच्या पश्चात झाला व तो त्याच्या विरुद्ध झाला व त्यामुळे पुष्कळ व्यापारी त्याच्याशी कोणत्याही प्रकारे व्यवहार ठेवण्यास भिवू लागले व या कारणामुळे त्याच्या पैशाला ओहोटी लागली. त्याचा परिणाम कालिंदीच्या आयुष्यावर झाल्याशिवाय राहिला नाही. काही दिवसानंतर ज्या बंगल्यात कालिंदीला नेऊन ठेवले होते तो बंगला भाड्याने देऊन कालिंदीस त्याने शुक्रवारात एक खोली घेऊन तेथे आणून ठेवले व कालिंदीस तेथे आणून ठेवण्यापूर्वी त्याने तिला जे दागिने दिले होते ते आपल्या अनेक अडचणी सांगून परत घेतले होते. सर्व दागिने गेले, मोटार गेली, बंगला व आपण शुक्रवार पेठेतील एका खोलीत येऊन पडलो आहोत इत्यादी गोष्टी जेव्हा कालिंदीस दिसू लागल्या तेव्हा वेश्येचा धंदा करणाऱ्या इतर बायका व आपण यात विशेष अंतर नाही असे कालिंदीस भासू लागले. त्यातल्या त्यात असेही झाले की कालिंदीस खर्चासाठी महिन्याचे 25 रुपये देण्याची शिवशरणाने योजना केली होती. ती देखील त्यास पुरी करता आली नाही. शिवशरणाप्पा तिच्याकडे भेटावयास देखील बऱ्याच अंतराने जाऊ लागला. म्हणजे महिन्यातून 4-5 वेळा तिच्याकडे जाई. आपण तिला जा म्हणून न सांगता तिनेच आपणास सोडून जावे असे त्याला वाटे आणि यासाठी तो बराच तुटकपणाने प्रथम वागे. कधी कधी तुम्ही नाटक कंपनीत गेला तर तुम्हाला पगार चांगला मिळेल अशी सूचना तो करीत असे, तर कधी कधी सिनेमामध्ये चांगल्या सुशिक्षित नटी मिळत नाहीत अशा गोष्टी तो काढत असे. इतके सर्व झाले तेव्हा कालिंदीस पैशाच्या अडचणीत सापडल्यामुळे आपण शिवशरणाला नको झालो आहोत हे स्पष्ट कळले. तथापि काही झाले तरी आपण त्याला सोडू नये, उलट त्याची स्थिती सुधारण्याकरताच आपण प्रयत्न करावा असेच तिच्या मनात येईल. आपण सुशिक्षित स्त्री आहोत. आपला प्रियकर धनदुर्बल झाला म्हणजे त्याचा त्याग करणे ही गोष्ट स्त्रीत्वास कमीपणा आणणारी आहे. तिला असेही वाटत होते की खरे प्रेम नवरा बायकोत असणे शक्य नाही, तर खरे प्रेम जी स्त्री लग्नाची अपेक्षा न करता म्हणजे लग्नापासून होणाऱ्या द्रव्यदृष्टीच्या फायद्याची अपेक्षा न करता आवडत्या पुरुषाबरोबर राहते तीच त्याच्यावर खरी प्रेम करणारी व त्याची सहचरी होय. लग्नाची अपेक्षा करणारे प्रेम निरपेक्ष प्रेम नव्हे. या प्रकारच्या कल्पना तिच्या डोक्यातून मावळल्या नसल्यामुळे आपण शिवशरणाप्पाला उन्नत स्थितीला नेण्याचाच प्रयत्न करावा, पैशासाठी तगादा मुळीच करू नये अशा प्रकारच्या कल्पना तिच्या मनात घोळत होत्या व तिने त्या दृष्टीने शिवशरणाप्पाला मदत करण्याचे ठरवले. पण तिच्या भावनाचा शिवशरणाप्पाला परिचय बरोबर झाला नाही. ती जी दारिद्र्यात संतुष्टता दाखवी तो तिचा सद्गुण आहे असे शिवशरणाप्पास मुळीच वाटले नाही. तर ही अडचणीत सापडल्यामुळे अशरण असल्यामुळे आपण तिला जसे ठेवू तसे ती मुकाटपणे सोसत आहे असे त्यास वाटले. तो पुढे पुढे तिच्याकडे येईनासाच झाला. पुढे तिला त्याच्या पेढीवर खेपा घालण्याची पाळी आली. ती पेढीवर गेली म्हणजे शिवशरणाप्पाने पेढीवरून समोरच्या खोलीतून आत जावे आणि कारकुनाने शेठ पेढीवर नाहीत म्हणून सांगावे इत्यादी प्रकार झाले. एवढेच नव्हे तर जेव्हा शिवशरणाप्पाच्या व तिच्यामध्ये उत्पन्न झालेल्या या दूरतेची बातमी इतर लोकांना समजली तेव्हा तिच्याशी ओळख करण्याकरता इतर मंडळीही तिच्याकडे येऊ लागली व ही गोष्ट शिवशरणाप्पाला ठाऊक झाली. शिवशरणाप्पाच्या ते पथ्यावरच पडले आणि त्याने तू माझ्याशी बेईमानगिरी करतेस वगैरे दूषणे तिला द्यावयास सुरुवात केली. तेव्हा मात्र तिला असे वाटू लागले की आपण ज्याच्याकरता सर्व घरादारावर पाणी सोडले, कायदेशीर विवाह संबंध अनावश्यक ठरवला व ज्याला आपण आपत्तीतून दूर करावे अशी मनात इच्छा धरून योजना करू लागलो तो मनुष्य आपल्या प्रेमास मुळीच पात्र नाही. आणि काहीही हो, आपण या सोडून देऊन आपले भवितव्य आपणच हाती घेतले पाहिजे असा तिच्या मनाचा निर्धार झाला. पण एकाएकी तिच्याने शिवशरणाप्पाचा आश्रय सोडणे झाले नाही. कालिंदीला आपणाविषयी खरी स्नेहबुद्धी कोणास असेल असा विचार करता तिला आई, बाप आणि भाऊ यापैकी भाऊच आपणास जास्त उपयोगी पडेल अशी खात्री वाटू लागली. तिने आपला पत्ता सांगणारे आणि सवड झाल्यास एकदा जरूर येऊन भेटून जा. 1.5 वर्षात आपली भेट झाली नाही.
तुझ्यापाशी अनेक गोष्टींची चर्चा करावयाची आहे. ही इच्छा व्यक्त करणारे एक कार्ड भावाला टाकले, पण भाऊ आला नाही किंवा जबाब आला नाही. तेव्हा तिची निराशा वाढली. तथापि आपल्या भावाचे एक निर्वाणीचे पत्र घालावे असे ठरवून तिने त्यास एक पत्र लिहिले व त्या पत्रात, मी स्वतंत्रपणे आयुष्यक्रमण करू इच्छिते, माझ्या सोबतीला तू येतोस का, हा प्रश्न विचारला होता. पण ते पत्र तिच्या हातून पुरे झाले नाही. आपणास आत्महत्येखेरीज भवितव्य तरी काय आहे? भाऊ तरी आपणासाठी काय करू शकेल? जर खरोखरच नसेल तर आपण आपल्या भावाची मदत मागून त्यास तरी संकटात कशाला पाडावे असे तिला वाटू लागले व तिने आपल्या भावास संकटात घालू नये असे ठरवले व अर्धे लिहिलेले पत्र फाडून टाकले. सत्यव्रतास लिहिलेले कार्ड घरीच पडले. सत्यव्रत तेथे नव्हता, तर ते कार्ड त्याच्याकडे पाठवण्यात तरी काय अर्थ आहे असे आप्पासाहेबांच्या मनात आले आणि ते कार्ड तसेच राहिले. या कार्डामुळे कालिंदी शुक्रवारात आली आहे एवढे मात्र तिच्या घराण्याला कळले. शुक्रवारातील एका खोलीचा पत्ता कार्डावर पाहून कालिंदी अधिकच दुर्गतीस गेली अशी कल्पना शांताबाईच्या मनात आली. आप्पासाहेबांच्या मनातही तेच विचार आले. या कार्टीचा शेवट शेवटी गटारात होईल असे आप्पासाहेब बायकोपाशी बोलले. कालिंदीने शिवशरणाचा आश्रय सोडण्याचे आपल्या मनाशी ठरवले. तिच्या मनात आपली उन्नती करून घ्यावयाचा निश्चय वाढत गेला. आप्पासाहेब डग्गे हे अगदी स्वस्थ बसले होते, कारण आपण आपल्या मुलीस सुखकर आयुष्यक्रम कसा देऊ याची त्यास कल्पनाच नव्हती आणि यासाठी आपला तिच्यावरील राग गेला नाही असे ते दाखवित होते. शांताबाईचे आपल्या मुलीविषयी अंतःकरण तीळ तीळ तुटत होते, पण त्या तरी काय करणार? आपण कालिंदीस घरी बोलवावे असे त्यासही वाटेना. कालिंदीस जगाचे काव्यातले स्वरूप ठाऊक होते, पण शुक्रवारात राहायला गेल्यापासून खरे स्वरूप कळले. आईबापांवरील तिचा विश्वास उडाला होता. त्यांच्या प्रेमाच्या मर्यादा तिला कळल्या होत्या. ज्या मुलीच्या योगाने आपली जगात मानखंडना होणार असली मुलगी बापाला नको होती. मुलगी बिघडली तरी आपलीच हे आईला देखील अगदी नियमित मर्यादेपर्यंतच खरे होते. आईला आपल्या प्रतिष्ठित आयुष्यक्रमाची चाड होती, त्यामुळे शुक्रवारात असता तिला ती भेटावयास गेली नाही. भाऊ भेटायला गेला असता, पण तो का बरे आला नाही म्हणून कालिंदी विचारात पडली. त्यास वेळ झाला नाही एवढे कारण कालिंदीस पुरे वाटणे शक्य नव्हते. एवंच कालिंदीच्या विपत्तीच्या दिवसात तिच्याजवळ कोणी आले नाही एवढे मात्र खरे. शिवशरणाप्पाला सोडून देऊन शिवशरणाप्पाच्या पैशावर जीवन काढायला कालिंदी तयार नव्हती. ती त्याच्याबरोबर काम करावयास तयार होती, पण तो तयार नव्हता. आपण केवळ त्याच्या आश्रयाने आहो आणि तो आपणास जे पैसे देत आहे ते कष्टानेच देत आहे. अशा परिस्थितीत ती फार दिवस राहिली नाही आणि तिच्या आयुष्यक्रमात देखील तिच्या मनात नैतिक तारतम्य कायम होते, कारण तिचा अनितीचा आयुष्यक्रम अनितीचा म्हणण्यापेक्षा नीती कल्पनांविरुद्ध बंडखोरीचा होता आणि त्यामुळे तिचा मानसिक अधप्पात मुळीच झाला नव्हता. नीतीचे नियम झुगारून दिलेली स्त्री म्हणून जर आपणाकडे कोणी बोट दाखवले तर चालेल, पण केवळ पैसे देऊन ठेवलेली रखेली ही पदवी तिला नको होती. कालिंदी शुक्रवारात दिसेनाशी झाली व रास्त्याच्या पेठेत एक एस्तेर किल्लेकर नावाच्या एका मास्तरणीकडे ती येऊन राहिली. तिला तेथे राहणे बरेच सुखाचे होते. कालिंदीची सर्व कथा जरी पुणे शहरभर झाली होती तरी रास्त्याच्या पेठेतील इस्रायल लोकात पसरली नव्हती. याचे कारण एका समाजातील बातमी दुसऱ्या समाजात फारशी पसरत नाही हे होय. तेथे कालिंदी जेव्हा जाऊन राहिली तेव्हा तिने कपाळाचे कुंकू पुसटून टाकले होते व मिसेस आप्पा हे नाव धारण केले होते. त्यामुळे शेजारच्या बेने इस्रायलास ती हिंदू विधवा वाटे व इतर लोकास ती कोणी इस्रायल बाई वाटे. त्यामुळे तिला तेथे मोकळेपणे वावरता येई. एस्तेर बाई ही कालिंदीच्या पुढे 2-3 वर्षे होती, तरी बरोबरच शिकत होती आणि त्यामुळे तिला कालिंदीविषयी सहानुभूती वाटत होती. ती हिंदू समाजातील नसल्यामुळे तिच्याकडून तू सुशिक्षित हिंदू स्त्रियांचे नाव खराब केले आहेस म्हणून कालिंदीला टोमणे मिळाले नाहीत. अडचणीतील स्त्री आहे, तिला आपण काहीतरी मदत केली पाहिजे एवढेच तिला वाटत होते.